तर मनसे नेते बाळा नांदगावकर हे मातोश्रीवर दाखल झाल्याची माहिती कळतेय। एका बाजूला संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन तिथे राज ठाकरेंची भेट घेतली आणि दुसरीकडे मनसेचे नेते बाळा नांदगावकर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। त्यामुळे मनसे आणि शिवसेनेमधल्या या गाठीभेटी वाढलेल्याचं आपल्याला दिसतंय। आज सकाळीच पुन्हा एकदा संजय राऊतांनी सुतोवाच केलेला आहे की लवकरच वाजत गाजत गुलाल उधळत युतीची घोषणा होणार आहे। मात्र तत्पूर्वी आता या भेटीगाठी वाढलेल्या आहेत। आमचं जागा वाटप हे जवळपास पूर्ण झाल्याचंही संजय राऊतांनी सांगितलेलं होतं। मात्र याची औपचारिक घोषणा कधी होणार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कशा रीतीने ही घोषणा करणार याकडे संपूर्ण राजकीय विश्वाचं लक्ष लागलेलं आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकर आता मातोश्रीवर दाखल झाले। आपले प्रतिनिधी वेदांत नेव आपल्या सोबत आहे या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी। वेदांत, सकाळी संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर आता बाळा नांदगावकर मातोश्रीवर दाखल झालेत। घडामोडी वाढलेल्या दिसतात। माधवी, उद्यापासून उमेदवारांना अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळेच ज्या प्रकारे युती कधी जाहीर होणार असा प्रश्न शिवसैनिकांना मनसैनिकांना आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या भेटीगाठी वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळत। काही मोजक्या जागांवर तिढा अजूनही सुटायचा बाकी आहे आणि त्यामुळेच दोन्ही पक्षाचे नेते हे आपल्या प्रमुख नेत्यांना भेटतायत, चर्चा करतायत आणि जास्त ताणून न धरता लवकरात लवकर जागा वाटप पूर्ण करून युती जाहीर करायची आहे। आणि ही युती जाहीर करत असताना कुठे युती जाहीर करायची, कशा पद्धतीने करायची याचं सुद्धा नियोजन हे दोन्ही पक्षाकडून केलं जात आहे। जी माहिती मिळते त्यामध्ये गोरेगाव नेस्को, त्यासोबत बांगूरनगर मैदान आणि वरळी डोम या 3 ठिकाणांचा विचार युतीचा जो मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे असं म्हटलं जातं की पत्रकार परिषद किंवा मेळावा घेऊन मोठं शक्ती प्रदर्शन दोन्ही पक्षाकडनं केलं जाणार आहे आणि या सगळ्याचं नियोजन सुद्धा या बैठकांमध्ये केलं जात असल्याची माहिती आहे। माधवी, मात्र ही घोषणा कधी होऊ शकते वेदांत, या संदर्भात काही माहिती कळू शकली का? ज्या प्रकारे आपण काही नेत्यांना या सगळ्या संदर्भात विचारलं त्यांचं असं म्हणणं आहे की जागा वाटप जवळपास पूर्ण झालेलं आहे। इतर ज्या काही महापालिका म्हणजे साधारणपणे 7 ते 8 महापालिका आहे तिथे सुद्धा 2 पक्ष एकत्रित येणार आहेत आणि त्यामुळे या सगळ्याचा जागा वाटप अंतिम झाल्यानंतर आज किंवा उद्या या सगळ्या संदर्भात घोषणा केली जाऊ शकते आणि एक भव्य मेळावा किंवा पत्रकार परिषद घेऊन अशा प्रकारची जी युतीची अधिकृत घोषणा आहे ती दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते करणार असल्याचंही कळतंय। सकाळी संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। या भेटी संदर्भात काही माहिती कळाली? एका भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे? म्हणजे जसं आधी सांगितलं की दोन्ही पक्षांचे नेते प्रमुख नेत्यांना भेटत आहेत। मग संजय राऊत हे राज ठाकरेंची भेट असू द्यात किंवा मग आता थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं बाळा नांदगावकर मातोश्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ द्यात, कारण काही जागा अशा आहेत की तिथे अजूनही पेच निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे तो कसा पेच सोडवायचा या सगळ्या संदर्भात चर्चा पक्षातील 2 पक्षातील नेत्यांमध्ये सुरू आहे। आणि दुसरं म्हणजे नियोजन कसं करायचं, कारण युती जर अधिकृतरित्या जाहीर करायची असेल तर एक कार्यक्रम घेण्याचं नियोजन ते केलं जात आहे आणि त्यासाठीच कशा प्रकारे आपण पुढे जायचं किंवा मग काय मुद्दे किंवा काय रणनीती घेऊन पुढे जायचं या सगळ्या संदर्भात या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळतंय। नक्कीच आणखी काही अपडेट्स आपण आपल्या प्रेक्षकांना देऊयात। मातोश्रीवर सध्या शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल देसाई, बाळा नांदगावकर तर पोहोचले आहेतच, मात्र शिवसेनेतर्फे कोण पोहोचले तर अनिल देसाई पोहोचले, सुधीर साळवी पोहोचलेले आहेत। संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतली, मात्र अजून ते मातोश्रीवर दाखल झालेले नाहीयेत। मात्र बाळा नांदगावकर मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता बाळा नांदगावकर कुठला निरोप घेऊन मातोश्रीवर दाखल झालेत हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे। आपण ही 2 दृश्य बघतोय। थोड्याच वेळापूर्वी संजय राऊत शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले होते आणि त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली होती आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये राज ठाकरेंचे नेते बाळा नांदगावकर हे मातोश्रीवर दाखल झालेत आणि आता उद्धव ठाकरेंची ते भेट घेत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।